नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत भावशुद्धी म्हणजे काय आणि ती कशी करायची असते. तर आपण 4 तत्वांवर विचार केला पाहिजे. या 4 पैकी कोणतीही 2 किंवा 3 तत्व विकृत होऊन अशुद्ध भावना निर्माण होतात. तर हे 4 भाव किंवा 4 तत्व म्हणजे काय, तर पहिला आहे मैत्री, दुसरा आहे करुणा, तिसरा प्रमुदिता आणि चौथा आहे कृतज्ञता. जर एखाद्या व्यक्तीनं हे 4 भाव आत्मसात केले तर भावशुद्धी लाभते असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे तर माझ्याकडे आहेच, पण आपण हे चेक केलं पाहिजे की खरंच असं आहे का. तर या 4 भावांची विकृत रूप, उदाहरणार्थ मैत्रीच्या विपरीत घृणा, वैर, करुणेच्या विपरीत असेल क्रूरता, हिंसा, निर्दयता, आनंद आणि प्रफुल्लतेच्या विपरीत काय असेल उदासीनता, विषाद, संताप, राग, चीड आणि कृतज्ञतेच्या विपरीत असेल कृतज्ञता, म्हणजे आपल्याला जे काही मिळतं आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड नसणं, त्याबद्दल काहीही चांगली भावना नसणं. आणि यापेक्षा वेगळ्या ज्याच्या जीवनाची आणि भावाची स्थिती असते तो अशुद्ध भावात असतो. आता जी व्यक्ती या 4 भावांमध्ये नसते ती व्यक्ती अशुद्ध भावात असते असं आपण म्हणू शकतो. आणि या 4 भावांमध्ये जी व्यक्ती वसलेली असते त्या व्यक्तीचे भाव शुद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. आता एक विचार करून बघा की आपल्या आयुष्यामध्ये मैत्रीच्या जागी वैमनस्य जास्त आहे का? मैत्रीऐवजी वैरभाव, शत्रुभावानं आपण जास्त प्रेरित आहोत का? कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही गोष्टीविषयी विचार करताना आपल्या डोक्यामध्ये पहिले निगेटिव्ह येतं का? त्यांच्याविषयी राग येतो का? असं असेल तर तुमचा मैत्री हा भाव अशुद्ध झालेला आहे. आपल्यामध्ये या क्रोधाच्या भावनेनं जास्त शक्ती उद्भवते का असा विचार करून बघा. जसं की क्रोधामध्ये शक्ती असते तशी मैत्रीमध्येही शक्ती असते. आणि ज्याला केवळ क्रोधाची शक्ती निर्माण करणंच माहिती आहे तो आयुष्यातल्या एका मोठ्या भावापासून वंचित असतो. ज्याला मैत्रीतल्या शक्तीला जाग आणणं माहिती आहे ती व्यक्ती शुद्ध आहे. आणि जिला हे माहिती नाही, जो केवळ शत्रुत्वातच शक्ती मानतो आणि मैत्रीच्या अवस्थेत शिथिल होतो, त्या व्यक्तीचे भाव अशुद्धतेच्या मार्गावर आहेत असं आपण म्हणू शकतो. आता तुम्हाला हे माहीतच असेल की जगातली सगळी राष्ट्र ही शांततेच्या काळामध्ये कमजोर होतात आणि युद्धाच्या काळात शक्तिशाली होतात. कारण काय आहे? कारण मैत्रीची शक्ती निर्माण करणं आपल्याला फारसं माहिती नाही आहे. शांती आपल्यासाठी शक्ती आणू शकत नाही आहे. आणि हेच कारण आहे की भारतासारख्या ज्या देशांनी शांततेची फार मोठी चर्चा केलेली आहे, आपल्याला त्याचा इतिहास आहे, प्रेमाची चर्चा केलेली आहे, त्या देशांनी शक्ती आपल्याकडे नाही आहे असंच समजून घेतलेलं आहे. कारण आपल्याला असं वाटतं की युद्धामध्ये शक्ती आहे आणि शक्ती निर्माण करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे शत्रुत्व, असंही बरेच लोकांना वाटतं. हिटलरनी आपल्या आत्मकथेमध्ये म्हणलेलं आहे की जर कुठलं राष्ट्र शक्तिमान करायचं असेल तर खरे वा खोटे शत्रू निर्माण करा. म्हणजे आपल्या देशाला समजावून सांगा की शत्रू जवळपास आहेत, मग ते असोत वा नसोत. आणि जेव्हा त्याच्या हे लक्षात येईल की शत्रू जवळपास आहेत तेव्हा शक्तीचा आणि ऊर्जेचा जन्म होईल असं हिटलरने सांगितलं आणि एकदम खोटे शत्रू उभे केले. असेच खोटे शत्रू आपल्या देशातही उभे केले जात आहेत, जसं हिटलरने केलं. खरं पाहता हे शत्रू खरे नाही आहेत. तर हिटलरने 10 वर्ष याच गोष्टीचा प्रचार केला की ज्यू आपले शत्रू आहेत आणि सगळ्या देशाला समजावून सांगितलं की ज्यू शत्रू आहेत, त्यांच्यापासून संरक्षण करायचं आहे आणि मीच तुमचं संरक्षण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी एक शक्ती निर्माण केली, पण त्याचं पर्यवसन हे डिस्ट्रक्शनमध्येच झालं. तर जर्मनीची सगळी शक्ती ही वैमनस्यातून निर्माण झाली होती.
जपानची सगळी शक्ती वैमनस्यातूनच निर्माण झाली होती. सोव्हिएत रशिया असेल, अमेरिका आहे, या सगळ्या देशांनी आपापली शक्ती ही युद्धाच्या दरम्यान आणि त्यानंतरच निर्माण केलेली आहे असं दिसतं. अजूनपर्यंत मानवाच्या इतिहासामध्ये केवळ शत्रुत्वाची शक्ती निर्माण करणं जास्त जमलेलं आहे. मैत्रीच्या शक्तीची आपल्याला फारशी कल्पना नाही आहे. पण ज्या लोकांनी मैत्रीच्या शक्तीचा प्रचार केला, गौतम बुद्ध आहे, महात्मा गांधी आहेत, अनेक लोक आहेत, या लोकांना मात्र जगाने कायम लक्षात ठेवलेलं आहे आणि इथून पुढेही लक्षात ठेवणार आहे. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये विचार करून बघा, आपल्याला जर शक्तिशाली असल्यासारखं केव्हा वाटतं? जेव्हा आपण कोणाशी शत्रुत्वात असतो तेव्हा, की आपण कोणाच्या बाबतीत शांततेनं प्रेमानं भरून गेलेलो असतो तेव्हा? तर तुम्हाला कळेल की तुम्ही शत्रुत्वाच्या स्थितीत शक्तिशाली असता आणि जेव्हा शांत अवैराच्या स्थितीत असता तेव्हा अशक्त आणि कमजोर आहात असं तुम्हाला जाणवतं. पण हे शक्तिशाली आहात हे जे मी म्हणते आहे ती शक्ती पॉझिटिव्ह अर्थाने बिलकुल नाही. तुम्हाला माहिती आहे की ही शक्ती चांगली नाही, घातक आहे. याचा अर्थ काय आहे की आपण एका अशुद्ध भावाने प्रेरित झालेलो आहोत. जगामध्ये अशुद्ध भावच जास्त पसरलेला आहे. हा अशुद्ध भाव आपल्या आत जेवढा खोलवर असेल तेवढा आपण आत प्रवेश करू शकत नाही. आत का प्रवेश करू शकत नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण शत्रुत्व हे नेहमी बाह्य केंद्रित असतं. म्हणजे ज्या व्यक्तीचं शत्रुत्व, जी व्यक्ती आपल्याला शत्रू वाटते ती बाहेर असते, त्यांच्यामध्ये शत्रुत्व असतं. जर बाहेर कुठली व्यक्ती नसेल तर तुमच्यात शत्रुत्व असू शकत नाही, है ना? आता मी जर म्हणलं की प्रेम बाहेर केंद्रित नसतं, जर बाहेर कोणीही नसेल तरीही आत प्रेम असू शकतं. पण द्वेषाचं तसं नाही आहे. बाहेर कोणी असेल तरच द्वेष येतो. पण प्रेम मात्र कोणीही नसतानाही, म्हणजे प्रेम ही कुणातरी वर करण्याची गोष्ट नाही आहे. ती भावना आहे, ती तुमच्या आतच असू शकते. म्हणून आपल्याला आपल्या आतमध्ये प्रेमाचा आणि मैत्रीचा जो बिंदू आहे तो विकसित करावा लागेल. सगळ्या निसर्गाच्या विरुद्ध विकसित करावी लागेल. कारण निसर्ग तो विकसित होण्याची संधी फारशी देत नाही. आता दुसरा जो भाव आहे तो म्हणजे करुणा. या करुणेच्या शुद्धीविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.